त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 2000 रुपयास खरेदी केलेली साडी 5% तोटा सहन करून विकली तर साडीची विक्री किंमत किती? 2000 रुपयास खरेदी केलेली साडी किती तोटा सहन केलेला आहे? 5%. मग 2000चं 5% किती येतं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच काय, गुणिले 5/100. मग पहा, 20पाचा 100 म्हणजे 100 रुपये इथे कमी विकलेले आहे. म्हणजे 2000मधून आपल्याला 100 रुपये कमी करायचे. किती होणार आहे? 1900. म्हणजे 1900 रुपयाला ती साडी विकलेली असणार आहे. त्यामुळे 5% तोटा इथे झालेला आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, एका बँकेकडून 10,000 रकमेचे एका वर्षाचे व्याज 800 मिळाले तर दुसऱ्या बँकेतून तेवढ्याच मुद्दलाचे 2 वर्षाचे व्याज 1400 मिळाले तर दोन्ही बँकाच्या व्याजदरात किती फरक असेल? तर पहा, 10,000 रकमेचे एका वर्षाचे किती व्याज मिळाले? 800. म्हणजेच व्याजाचा दर किती असणार आहे? 8%. 10,000चं 800 म्हणजेच किती होतं? 8%. कारण पहा, 8/100 केल्यानंतर पहा किती होणार आहे? 800 येणार आहे. 10,000चं 800 म्हणजेच 8% असतं. मग इथे पहा 2 वर्षाचे इथे किती दिले? 1400. म्हणजे एका वर्षाचं किती आहे? 700. म्हणजे या ठिकाणी व्याजदर किती आहे? 7%. मग किती फरक आहे? 1%चा फरक आहे. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे. पुढील प्रश्न पहा, 5800 रोपांपैकी 870 रोपांना फुले येत आहेत तर किती टक्के रोपांना फुले येतात? कितीपैकी किती म्हणलेलं आहे? 5800 रोपांपैकी 870, 5800 पैकी 870ला फुलं येतात गुणिले आपल्याला 100 करायचं आहे. तरच आपल्याला इथे टक्केवारी काढता येणार आहे. मग पहा, हे 0 कॅन्सल. त्यानंतर पहा, आता कॅल्क्युलेशन आपल्याला करण्यासाठी 870 भागिले 58 आता राहिलेलं आहे. तर पहा, 2 दोन्ही 4, 1 राहिलं, 2 9 18, 2 चौक 8, पुन्हा 2 त्रिक 6, 1 राहिलं, 2 पंचे 10, 435 छेद किती झालेलं आहे? 29. मग 29 आपल्याला भागायचं. 29 1 29, 43 वजा 29 करायचं आहे. मग पहा, 9 10 11 12 13, 4 राहिलं, हातचा 1, 4तून 3 गेले 1, म्हणजे 14 राहिले, 145. मग पहा, 29च्या पाड्यामध्ये 145 येतं का? हो. 29 5 145 म्हणजेच 15% फुलांना 15% रोपांना फुले येतात. म्हणून 4 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतरचा प्रश्न पहा, 12 टोप्या 1050 रुपयास विकल्याने 3 टोप्यांच्या खरेदी इतका नफा मिळाला तर दुकानदारास किती रुपये नफा मिळाला? तर पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला म्हणलेलं आहे की 12 टोप्या 1050 रुपया विकल्याने 3 टोप्यांच्या खरेदी इतका नफा मिळाला तर दुकानदारास किती रुपये नफा मिळाला? तर यासाठी आपल्याला प्रत्येक टोपीची किंमत काढायची आहे. मग 12 टोप्या विकल्याने 3 टोप्यांच्या खरेदी इतका त्याला नफा झालेला आहे. म्हणजेच एकूण जे काही किंमत आहे ही किती टोप्यांची किंमत आहे? 15 टोप्यांची. 12 अधिक 3 15 टोप्या. मग आपल्याला एका टोपीची किंमत काढायला 1050 भागिले 15 करायचं आहे. मग पहा, 15 7 105 आणि 0 0 म्हणजे एका टोपीची किंमत किती आली? 70 रुपये. आणि असे 3 टोप्यांचा नफा झाला तिला. म्हणजेच किती? 7 त्रिक 21 आणि 210. तर अशा प्रकारे 210 रुपये इतका त्या दुकानदाराला नफा झालेला आहे. तर पहा, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, संपतराव आपल्या 24,000 उत्पन्नापैकी 60% रक्कम घरखर्चासाठी, 15% रक्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक राहतात? तर पहा, 60 आणि 15 मिळून किती होतात? 75% रक्कम होतात. म्हणजे 75% रक्कम ते शिक्षणासाठी आणि घरखर्चासाठी खर्च करतात. आणि राहिले किती? 25%. हे 75% आपल्याला 100मधून वजा करायचे आहे. मग राहिलेले आहेत 25%. मग पहा, 24,000चं 25% आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 24,000 गुणिले 25 छेद 100 होणार आहे. मग पहा, हे 0 0 कॅन्सल होणार आहे. 25 गुणिले 24 आपल्याला करायचं आहे. 240 गुणिले 25 करायचे. मग पहा, 0 0 25 चौक 100ला 0, पुन्हा हातचा 25 दोन्ही 50, 50 आणि 10 किती होतात? 60. म्हणजेच पहा, किती शिल्लक राहिले त्यांचे? 6,000 रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतात. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, दशादशे. तर पहा, सरळ व्याजावर आधारित प्रश्न आहे. दशादशे 12 दराने ज्या रकमेचे 4 वर्षाचे व्याज 2400 होते त्याच रकमेचे दशादशे 8 दराने 5 वर्षाचे व्याज किती होईल? तर पहा, आपल्याला मुद्दल दिलेली नाही आहे, व्याज दिलेलं आहे. 12 दराने 4 वर्षाचे आपल्याला दर दिलेला आहे, काळ दिलेला आहे आणि व्याज दिलेलं आहे. यावरून आपल्याला आधी मुद्दल काढावी लागेल. मधसाठी सूत्र काय आहे? स गुणिले 100
छेद द गुणिले क. मग सरळ व्याज पहा किती आहे 2400 गुणिले 100 छेद दर आहे 12 आणि क आहे 4 वर्ष. मग पहा 12 दोन्ही 24 0 0. त्यानंतर पहा 4 पंचे 20 0 0 आणि 50 गुणिले 100 म्हणजेच 5000 होणार आहे. म्हणजेच मुद्दल किती आलेलं आहे 5000. तर आपल्याला याच रकमेचे विचारले आहे म्हणून आपल्याला हेच घेऊन आपल्याला स काढायचं आहे. मग सचं काय सूत्र आहे म गुणिले द गुणिले क छेद 100. द किती म्हणलेले 8 आणि क 5 छेद 100. तर 0 0 कॅन्सल. 8 पंचे 40 50 गुणिले 40 4 पंचे 20 आणि पाय 2 0. अशा प्रकारे किती आलेले आहे 2000. एक नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. तर पहा रुपये 400 शेकडा घेतलेली 500 अंडी प्रवासात 20 फुटली उरलेली 60 रुपये डझन दराने विकली तर नफा किती मिळेल. तर पहा रुपये 400 शेकडाने घेतलेली 500 अंडी म्हणलेलं आहे. रुपये 400 शेकडा म्हणजे 100ला 400 रुपये. 100 अंडी. इथं आपल्याला म्हणलेलं आहे शेकडा 400 म्हणजेच काय 100 अंडीची किंमत आहे रुपये 400. अशा प्रकारे एकूण किती खरेदी केली 500 अंडी खरेदी केली म्हणजे या 500 अंड्याची किंमत किती होणार आहे रुपये 2000 होणार आहे. तर ही झाली खरेदी किंमत. मग इथे आपल्याला नफा किती मिळेल हे काढण्यासाठी आपल्याला विक्री किंमत काढणं गरजेचं आहे. मग राहिली किती अंडी पहा 500 अंडी खरेदी केली त्यातील 20 अंडी फुटलेले आहेत. मग 500 वजा 20 पर्यंत किती अंडी शिल्लक राहतात 480 अंडी शिल्लक राहतात. आणि ही जी काही अंडी आहेत ती एका डझनचं किंमत आपल्याला दिलेली आहे किती 60 रुपये. एक डझन अंडी 60 रुपये दराने विकलेले आहेत. मग आपल्याला हे एकूण अंडी किती डझन आहेत हे काढावं लागेल. यासाठी आपल्याला भागिले 12 करायचं आहे. मग 12 चौक 48 0 0 म्हणजे 40 डझन अंडी शिल्लक आहेत. आणि हे आपल्याला 60 डझन दराने विकल्यामुळे या दोघांची विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. गुणाकार करून 0 0 4 सख्ख 24 2400 ही आहे विक्री किंमत. मग पहा विक्री किंमत खरेदी किंमतपेक्षा जास्त आहे. कितीनं जास्त आहे 400नं जास्त. म्हणजे नफा किती झालेला आहे रुपये 400 हा नफा झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नफा किती झाला हे विचारलं होतं. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे. पुढील प्रश्न आहे 10 दराने बँकेत ठेवलेल्या 10,000 ठेव रकमेची 5 वर्षांनी 15,000 रक्कम परत मिळाली तर व्याज किती मिळाले. तर पहा 10,000 ठेव रकमेची 5 वर्षांनी 15,000 रक्कम परत मिळाली असं सांगितले. म्हणजे मुद्दल आहे 10,000 आणि रास आहे किती 15,000. मग व्याज किती असणार आहे या दोघांची वजाबाकी करावं लागेल. 15,000 मधून 10,000 गेले 5,000 राहिले. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. गेलाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर काही कारणामुळे हे अजून काही 2 प्रश्नाचे व्हिडिओ केले होते मी ते डिलीट झाला होता म्हणून मला पुन्हा हा व्हिडिओ करायला लागलेला आहे विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेत. तर अशाच पद्धतीने आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील आणखीन काही महत्त्वाचे स्कॉलरशिपच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा व्हिडिओ करणार आहोत. तर अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.